नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयर कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट ही काल जाहीर झाली होती। मग सर आता आम्ही पुढे काय केलं पाहिजे? आम्हाला तर आता थर्ड राउंड ट्राय करायचा आहे, मग आता आम्ही काय करावं? किंवा काही विद्यार्थ्यांना तर कॉलेजेस अलॉट झाले नाहीये, काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलाय की सीट ऍक्सेप्टन्स फी आम्हाला पुन्हा डबल भरावी लागेल का? काही विद्यार्थ्यांना हा सुद्धा प्रश्न पडलाय की फर्स्ट राउंडला आम्हाला कॉलेज मिळालं होतं, पण सेकंड राउंडला तर नवीन काही अलॉट झालंच नाही, मग थर्ड राउंडला हे कॉलेज राहील की नाही राहील, असे भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला पडले असतील। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। आणि हो, आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, कारण ज्यावर डिप्लोमाचे ऑनलाइन क्लासेस तुम्हाला मिळतील अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, ते पण बेस्ट क्वालिटी मध्ये। वाटलंच तर एकदा फ्री डेमो लेक्चर करा आणि नंतरच निर्णय घ्या बेटा, ठीक आहे ना। आणि हो, तुम्हाला सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 20% डिस्काउंट चालू आहे आणि फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी हा डिस्काउंट असणार आहे, ठीक आहे ना। तर एक काम करू शकता, डाउनलोड करा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आणि त्या ठिकाणी कोर्स मधले पहिले सर्वात आधी फ्री डेमो लेक्चर पहा। शिकवणं आवडलं तरच बाय नाउ वर क्लिक करा, त्या ठिकाणी कूपन कोड तुम्हाला विचारला जाईल, तर त्या कूपन कोड वर टाकायचं तुम्हाला इंडिया। तर इंडिया हा कूपन कोड टाकला की तुम्हाला 20% डिस्काउंट मिळून जाईल। आता बघा, बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे M1 प्राइस फक्त 799 आणि त्याच्यावर सुद्धा 20% डिस्काउंट। नंतर फिजिक्स केमिस्ट्री फक्त 499 आणि त्याच्यावर सुद्धा 20% डिस्काउंट। तर मजा होऊन जाईल तुमची, ठीक आहे ना। चला असो, आणि हो, क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही बरं, क्वालिटी एकदा चेक करा बेटा। क्वालिटी जर तुम्हाला आवडली ना, शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना, तरच तुम्ही परचेस करू शकता, कारण एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी शिकवलंय बेटा, ठीक आहे। चला, तर आपल्या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करायचं। हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट ही जाहीर झाली होती, आता पुढे काय करावं? तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला ज्यांना कॉलेज मिळालं होतं, बरोबर आहे, ज्यांचं पहिलंच कॉलेज मिळालं होतं, ऑटो फ्रीज झालं होतं, मस्त आहे की आरामात, मस्त आहे की वाट पहा, काहीच काळजी करू नका, कॉलेज चालू व्हायची वाट तुम्हाला आता बघायची आहे। दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं होतं, बरोबर आहे, पण त्यांनी काय केलं होतं, बेटरमेंट वर क्लिक करून, ऐका, पहिल्या राऊंडला त्यांना कॉलेज मिळालं होतं, पण त्यांनी काय केलं की बेटरमेंट वर क्लिक करून त्यांनी सेकंड राऊंड ट्राय केला होता आणि सेकंड राऊंडला त्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही, बरोबर आहे। आता कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही याचा अर्थ काय की तुम्हाला पहिल्या राऊंडला जे कॉलेज मिळालं होतं ते अजून सुद्धा सेफ आहे। जर तुम्हाला अजून सुद्धा असं वाटत असेल की यार जाऊ दे यार, आता मी काही थर्ड राऊंड ट्राय करत नाही, मी काय करतो की जातो गुपचाप त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो, तुम्ही बिलकुल कन्फर्म करू शकता, काही प्रॉब्लेम नाही बेटा, ठीक आहे ना। हा, आणि तिसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट काय की ज्या विद्यार्थ्यांना ऐका ते फर्स्ट राऊंडला एखादं कॉलेज लागलं होतं, बरोबर आहे, आणि त्यांनी बेटरमेंट करून परत दुसऱ्या राऊंडला नवीन फॉर्म भरला होता, बरोबर आहे, आणि आता त्यांना नवीन कॉलेज अलॉट झालंय। आता नवीन कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं असेल तर पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुमचं चाललं जाईल बेटा, ठीक आहे ना। आणि सेकंड राऊंडला आता जे नवीन कॉलेज तुम्हाला मिळालंय त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। आता तुम्हाला अजून सुद्धा असं वाटतंय की नाही यार, सेकंड राऊंडला आपल्याला अजून चांगलं कॉलेज मिळालं, बरोबर आहे, थर्ड राऊंडला याच्यापेक्षा सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं, मग तुम्हाला काय करायचं? तुम्हाला जर असं वाटत असेल तर काय करायचंय की परत तुम्हाला आता बेटरमेंट वर क्लिक करायचंय आणि सबमिट करून द्यायचंय आणि परत थर्ड कॅप राऊंडला नवीन फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे, आलं लक्षात? मग सर अजून एक प्रश्न आमच्या मनात की सर मागच्या राऊंडला आम्ही 1000 रुपीज 1000 रुपयाची सीट ऍक्सेप्टन्स फीस भरली होती, मग आता आम्हाला डबल ती भरावी लागेल का? तर आता डबल भरावी लागणार नाही बेटा, सीट ऍक्सेप्टन्स फी ही फक्त एकच वेळा तुम्हाला भरावी लागत असते, ठीक आहे ना। आता डबल भरावी लागणार नाही, बरोबर आहे। चला, आता सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला सुद्धा कॉलेज मिळालं नाही, दुसऱ्या राऊंडला सुद्धा कॉलेज मिळालं नाही, मग सर आता आम्ही काय करावं? बघा बेटा, मी पुन्हा सांगतोय, तुम्ही त्याच चुका करता, तुम्ही फक्त काय करताय, फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकताय, विषय क्लोज करताय, पण असं करू नका बेटा। आता तुमचं सर्वात शेवटचा राऊंड बेटा, थर्ड राऊंड, कारण जर या राऊंडला जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं नाही तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेऊ शकत नाही, तुम्हाला डायरेक्टली ओपन कोट्यातून ऍडमिशन घ्यावं लागेल बेटा, मग स्पॉट राऊंडला, ठीक आहे ना। त्यामुळे लक्षात ठेवा, हा शेवटचा राऊंड आहे तुमच्या हातामध्ये, कॅप राऊंड नंबर 3। त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही टाका, नो प्रॉब्लेम बेटा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला जे गव्हर्नमेंट कॉलेज टाकायचे सर्वे टाकून द्या पहिले, ठीक आहे ना। त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय केलं, दुसऱ्यांदा काय केलं, फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकायचे सोडून द्यायचे, बरोबर आहे, किंवा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचे कॉम्प्युटर आयटी जे पण काय असेल ते टाकायचे सोडून द्यायचे। पण आता तुम्हाला काय करायचं आहे, जे पण काही पर्सेंटेज तुम्हाला असेल त्या पर्सेंटेज पेक्षा कमी कट ऑफ वाले सुद्धा कॉलेजेस तुम्हाला तुमच्या कॅप राऊंडच्या लिस्ट मध्ये ऍड करायचे बेटा। तसं का?
आणि जवळपास जर बघायला गेलो बेटा तर आता 85 ते 90% जागा या भरल्या गेलेल्या आहे. फक्त 10 ते 15% जागा आता बाकी आहे. बरोबर आहे. मग आता कट ऑफ वाढू शकतो बेटा. आता पुढच्या राऊंडला कट ऑफ तुमचा वाढू शकतो बेटा. तर लक्षात ठेवा बेटा, एक सिंपलशी गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक काम करायचंय. कॅप राऊंड 3 चा फॉर्म भरते वेळी तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गव्हर्नमेंट कॉलेज सर्व टाकास, नो डाऊट, त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही बेटा. प्रायव्हेट कॉलेज सुद्धा जे बेस्ट आहे, त्यांच्या बेस्ट ब्रांचेस आहेत ते पण टाका. पण आता तुम्हाला थोडंसं बघा बेटा, थोडं सेफ्टीसाठी आता तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, अजून काही प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला ऍड करावे लागतील. कारण जर आता थर्ड राऊंडला तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर तुमचे भरपूर हाल होतील. तुम्हाला ओपन कोट्यातून, मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यावं लागेल आणि ते सुद्धा तुमच्या नावडत्या ब्रांचमध्ये, एकदम म्हणजे ज्या ठिकाणी वॅकेंट सीट पडलेलं आहे, ज्या ठिकाणी जागा रिकाम्या उरलेल्या आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल बेटा. येते का लक्षात मला काय म्हणायचं ते? त्यामुळे लक्षात घ्या बाळांनो, थर्ड कॅप राऊंडच्या वेळेस फॉर्म भरताना भरपूर सारी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे ना. आणि बघा, ज्यांचा नंबर लागलेला आहे पहिल्या राऊंडला त्यांनी ऍडमिशन घेतलं, त्यांनी निवांत बसा. दुसऱ्या राऊंडला ज्यांना कॉलेज, नवीन कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ते मागच्यापेक्षा चांगलं आहे, त्यांनी बी मस्तपैकी बेटरमेंटवर क्लिक करा. थर्ड राऊंडला अजून चांगला कॉलेज मिळण्याची आशा ठेवा आणि वाट पहा. आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळालंच नाही त्यांनी बेटा काळजी घ्या. तुम्हाला काळजी करण्याची खूप जास्त गरज आहे बेटा. तुम्हाला आता नवीन लिस्ट तयार करावं लागेल आणि नंबर ऑफ कॉलेजेस तुम्हाला बनवावं लागतील. खूप जास्त कॉलेज तुम्हाला टाकावं लागतील. प्रत्येक कॉलेजचे वेगवेगळ्या ब्रांचेस तुम्हाला टाकावं लागेल. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटची कॉम्प्युटर्स पाहिजे, आयटीच पाहिजे, असं नाही. आता तुम्हाला गव्हर्नमेंटची कॉम्प्युटर आयटी सोबत इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे तुम्हाला ऑप्शन जास्त द्यावे लागतील. मला फक्त हे म्हणायचं आहे की तुम्हाला ऑप्शन जास्त द्यावे लागतील. आणि ऑप्शन देताना, प्रेफरन्स देताना तुम्हाला टॉप टू बॉटम प्रॉपर व्यवस्थित प्रेफरन्स द्यायचा बेटा. ठीक आहे ना. तर एवढं सांगण्यासाठी आपला हाचा व्हिडिओ होता. आणि हो, पुढचा राऊंड कोणी ट्राय करावा तर काही टेन्शन न घ्या बेटा. ज्यांना आता काही कॉलेजेस मिळाले नाही त्यांना तर ट्राय करायचंच आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला एखादं कॉलेज मिळालं असेल आणि त्यांना वाटतं की मला याच्यापेक्षा चांगलं मिळू शकतं, तुम्ही बेटरमेंटवर क्लिक करा आणि पुढचा राऊंड ट्राय करा बेटा. आता 1000 रुपयाची फी ही फक्त एकच जा लागते, डबल लागत नाही. ठीक आहे ना. तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला, छोटासा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आणि हो बघा, आपल्या यूट्यूब चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये एकदा बघा बेटा की डिप्लोमाच्या फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस कसा आहे, कोणकोणते विषय आहे, मग बेसिक मॅथमॅटिक्सचा सिलेबस काय, केमिस्ट्रीचा सिलेबस काय, फिजिक्सचा सिलेबस काय असतो. ठीक आहे ना. नंतर वेगवेगळे जे पण काही विषय आहे, भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब कोणकोणते असतात डिप्लोमाच्या बेसवर, नंतर असं भरपूर सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहे बेटा. तर एकदा तुम्ही बघा आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन. कारण ज्यावर भरपूर सारे ऑनलाईन लेक्चर तुम्हाला मिळतील बेटा, डिप्लोमाचे ऑनलाईन क्लास मिळतील. आणि हो, जर तुम्ही जळगावचे असाल तर आपली ऑफलाईन कोचिंग क्लासेस सुद्धा आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावच्या बॅक साईडलाच मधुर कॉर्नर जवळ आपला क्लास आहे विनीत ट्युटोरियल्स या नावाने. ठीक आहे ना. विनीत ट्युटोरियल्स या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यावर भरपूर ऍप्लिकेशन डाउनलोड करून वेगवेगळे ऑनलाईन क्लासेस सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. त्यामध्ये प्रॉपर रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, त्यानंतर थेरी नोट्स प्रॉपर टाकलेल्या आहे, फॉर्म्युलाच्या नोट्स तुमच्या लवकरात लवकर टाकून देईल, इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर असेल, मॉडेल आन्सर पेपर असेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक, आणि शेवटी मी तुमची घेणार आहे लाईव्ह रिव्हिजन क्रॅश कोर्स तुमचा घेणार आहे. आणि बघा, हप्त्यातून किंवा 2 हप्त्यातून मी 1-2दा काय करायचं माहिती का, डाऊट सेशन घेत जाईल बेटा. तुमचे जे पण काही तुम्हाला डाऊट असेल ना, ते डाऊट तुमचे क्लिअर करून देत जाईल. आणि हो, एक सांगतो बेटा, बरेचसे विद्यार्थी काय करताय, इकडे कुठेही ऑनलाईन क्लासेस लावून घेताय कारण त्यांना माहिती नाही. मग हे लोक काय करतात माहिती का, आता सर्वे नाही करत असे, पण बरेचसे लोक काय करतात माहिती का, की तुम्हाला तुमची दिशाभूल करतात. सुरुवातीला एकदम जबरदस्त शिकवतील, एकदम चांगलं शिकवतील आणि नंतर मग एकदम, कारण बघा सुरुवातीचे टॉपिक थोडे इतके काही असं कठीण नाहीये रे, सुरुवातीचे टॉपिक इतके काही कठीण नाहीये. ठीक आहे ना. त्यामुळे कोणीही शिकवून टाकेल. पण नंतरचे जे टॉपिक्स आहे बेटा, तो बेसिक कोरवाला व्यक्तीच फक्त शिकवू शकेल. तर बघा बेटा, आणि हा, जर तुम्हाला माझ्या कोर्समध्ये कधीही असं वाटलं की विनीत सरांनी आता हे चॅप्टर बरोबर नाही शिकवलं, डायरेक्ट तुम्ही बोलू शकता की सर तुमचं शिकवलेलं मला समजत नाही, मला रिफंड द्या, मी रिफंड देऊन देईल बेटा, काही प्रॉब्लेम नाहीये. येतं का लक्षात तुम्हाला? बघा बाळांनो, कारण मला माझ्या शिकवण्यावर विश्वास आहे बेटा, म्हणून तुम्हाला सांगतोय की फसू नका. कारण बरेचसे विद्यार्थी इकडे तिकडे क्लास लावता, नंतर बॅकलॉग पडता, विषय बॅक राहतात आणि मग माझ्याकडे येतात की सर आमचा परत M1 विषय घ्या, तुम्ही M1 आम्हाला परत लावायचा आहे. तर बेटा मग पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटून जा ना, कशाला रिकामे कामं करता, बरोबर ना. चला, तर असं ते सर्व काही आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. फक्त क्लास लावताना जेन्युइन व्यक्तीकडे लावा. आणि हो, 8 वर्षापासून डिप्लोमाला शिकवतो बेटा. ठीक आहे ना. तर काही ना काही बिल्डअप केलं असेल. डिप्लोमाचा 6 सेमिस्टर टॉपर आहे, युनिव्हर्सिटी टॉपर आहे मी इंजिनिअरिंगला असताना. तर बेटा माझ्या सर्व जे टॉपरचे सिक्रेट्स आहे हे सर्व तुम्हाला शेअर करणारच आहे. आणि आपल्या शिकवलेल्याच्या बाहेर काहीच जाणार नाही याची गॅरंटी माझी, आपल्या नोट्सच्या बाहेर काही जाणार नाही याची गॅरंटी माझी. ठीक आहे ना. चला असो, तर बघा बाळांनो, आणि ऑफर सुद्धा चालू आहे आपली.
15 ऑगस्टची ऑफर आपली चालू आहे. 20% तुम्हाला डिस्काउंट आहे. पहिल्या 200 विद्यार्थ्यांनाच फक्त 20% डिस्काउंट मिळणार आहे बेटा. ठीक आहे ना. तर तुम्हाला फक्त कुपन कोड अप्लाय करायचा इंडिया. आता कुपन कोड कसा अप्लाय करता यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल की ऍप्लिकेशन कसं यूज करता, फ्री डेमो लेक्चर कशी पाहता, कोर्स कसा परचेस करता, सर्व 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 डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं बेटा. एकदा डिस्क्रिप्शन मध्ये जा, भरपूर सारे व्हिडिओ चेकआउट करा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.